विनती करो गणपती, विद्यादया सागरा. अज्ञानत्व हरुनि बुद्धिमती दे, आराध्य मोरेश्वरा. चिंता क्लेश दरिद्र दुःख अवघे, देशांतरा पाठवी. हे रंबा गणनायका गजमुखा, भक्ता बहुतोषवी. सर्वप्रथम विद्येचा अथांग सागर असलेल्या गणपतीला नमस्कार. हे माझ्या आराध्य देवता मोरेश्वरा, माझ्यातील अज्ञान दूर करून मला चांगली बुद्धी दे. माझे चिंता क्लेश दुःख सारे दूर कर. गणांचा नायक हे रंबा, तुझ्या भक्ताला आनंदात ठेव. हा श्लोक म्हणजे गणपतीला केलेले अर्थपूर्ण नमन किंवा प्रार्थना. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करताना गणेशाला प्रसन्न करण्यासाठी हा श्लोक म्हणतात. गणपती हा विद्येचा सागर. तो केवळ पुस्तकी विद्येचा देव नाही, तर तो आत्मविद्येचा सागर आहे. आध्यात्मिक प्रवासात स्वतःला ओळखण्यासाठी जी प्रज्ञा लागते तिचा तो उगम आहे. अज्ञान म्हणजे स्वतःच्या स्वरूपाचा विसर पडणे. ते अज्ञान दूर करून योग्य मार्गावर चालण्यासाठी विवेकबुद्धीची गरज असते. ती या श्लोकात गणपतीला मागितली आहे. गणपतीकडे जेव्हा आपण अज्ञान दूर करण्याची मागणी करतो, तेव्हा आपण प्रत्यक्षात माया किंवा भ्रम दूर करण्याची प्रार्थना करत असतो. देशांतरा पाठवणे याचा अर्थ केवळ भौगोलिक दूर अंतरावर पाठविणे असा नाही, तर आपल्या चित्तातून किंवा मनातून नकारात्मक गोष्टी मुळासकट काढून टाकणे असा आहे. जेव्हा मन ईश्वराशी जोडले जाते, तेव्हा चिंता आणि दुःख टिकूच शकत नाही. भक्ता बहुतोषवी म्हणजे आपल्या भक्ताला केवळ तात्पुरते सुख न देता परमानंद किंवा चित्तशांती प्रदान करण्याची प्रार्थना या श्लोकामध्ये केली आहे. थोडक्यात सांगायचे तर हा श्लोक ईश्वराला शरण जाण्याचा एक मार्ग आहे. आपण आपल्या मर्यादित बुद्धीचा अभिमान सोडून त्या अनंत ज्ञानाच्या सागराकडे अर्थात गणपतीकडे जीवनातील अडथळे दूर करण्यासाठी केलेली ही एक प्रार्थना आहे.